हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाण्यामुळे माझ्या आवाजात थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, तर मला समजून घ्या. माझी मॉर्निंग आज बरीचशी लेट झाली होती, म्हणून मी सगळे काम आवरून नंतर सात्विकला पण आवरून घेतल्यानंतर एक जण येतच होते घरी. आज हा तर बघा जसं की मावशीसोबत वर्क फ्रॉम होम करायला रेडी झालेला आहे. आणि नंतर काम झाल्यानंतर मी बिट्टूला बनाना वगैरे खायला दिलं आणि लगेच माझी स्कूलमधली फ्रेंड खुशबू आली. नंतर खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो म्हणून गप्पा गोष्टी चालत होता. नागपूरमध्ये होळी झाली की छोट्या बाळासाठी गाठी आणतात. नागपूरमधले जे आहे त्यांना तर माहिती असणार. तिने गाठी आणली होती आणि बिट्टूला टाकली, तर बिट्टू इतका रडत होता कारण त्याने हे सगळं फर्स्ट टाईम बघितलं होतं. मावशीला ते छान नाही वाटलं म्हणून मावशीने त्याला मांडीवर घेऊन शांत करायचा प्रयत्न केला, बट बिट्टू काही शांत झालेला नाही. नंतर काय दुसरी पण मावशी आली आणि ती त्याला शांत करून बाहेर नेऊन त्याचं मन थोडं दुसरीकडे डायवर्ट केलं. थोडा बराच वेळ झाल्यानंतर आत्या पण आली आणि आत्याने पण गाठी आणली होती. त्याला गाठी वगैरे दिली. तो परत रडायला लागला. त्याला असं वाटतं होतं की माझ्या गळ्यामध्ये काय टाकत आहे. नंतर बिट्टूला मी परत सायंकाळी आंघोळ करून घेतले, त्याला फ्रेश वाटावं म्हणून, आणि बाहेर खेळायला नेलं. तो चालत असल्यानंतर त्याला असं वाटतं मी इकडे जाऊ तिकडे जाऊ, कुठे फिरू. नंतर बाजूच्या शेजारी इतक्या कैरी लागल्या होत्या, पण तिथल्या आम्ही कैरी तोडू नव्हतो शकत कारण आजोबा तिथले खूप डेंजर आहे. नंतर हा माझ्या आईबाबांसोबत गिरणीवर दळण दळायला गेला. नंतर आल्यानंतर आम्ही टी व्ही वगैरे बघितली आणि सात्विक झोपल्यानंतर सात्विक 1-1.5 तासानंतर परत उठला. त्याला माहिती नाही काय होत होतं, थंडी वाटत होती काय वाटत होती, मला काही समजलंच नाही. मला असं वाटलं तो असा का करतो, बट नंतर तो स्वतःच कूलरकडे बघतो आणि सांगतो की मम्मा मला थंडी वाटते. रात्र झाल्यानंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही संत श्री ताजुद्दीन बाबाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. या मंदिरात गेल्यावर मला असं वाटलं की बिट्टू काही तिथे राहणार नाही, बट बिट्टू इतका छान खेळत होता. तिथे गेल्यावर बिट्टूचं मन पण प्रसन्न झालं होतं. मला वाटलं बिट्टू बराच म्हणजे थोडा वेळ तरी राहील, पण तो बराच वेळ राहिला. तिथे गेल्यानंतर आमचे इन्स्टावरचे फॉलोवर्स पण भेटले होते, जे सात्विक आवडत होता त्यांना, तर ते पण भेटले आणि त्याचा खूप लाड करत होता. बिट्टूला तर डॉगी आवडतोच. बिट्टू डॉगीसोबत पण खूप छान खेळत होता. नंतर बिट्टूचे काकासुद्धा आले होते, त्यांनी चॉकलेट वगैरे आणले त्याच्यासाठी आणि खूप छान खेळले. बिट्टू बघा किती छान एन्जॉय करतो आहे आमचा. त्याला तर खूपच आवडतं असं फिरायला. आणि नंतर आम्ही घरी यायसाठी निघालो आणि घरी आलो. असा होता आमचा दिवस. थँक्यू.